तर शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळत नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांनी थेट विधान भवनाबाहेर आंदोलन केलं। यावेळी विधान भवनाबाहेर रस्त्यावर कांदा आणि तूर डाळ फेकून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनानंतर पोलिसांनी तात्काळ राजू शेट्टींसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। च्या दिवशी आणि याविषयी राजू शेट्टींशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। सोबत खासदार राजू शेट्टी आहेत। सर काय सांगाल, काय नेमकं आंदोलन सुरू आहे? आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिकूल परिस्थितीमध्ये तूर पिकवून सुद्धा तूर विकण्यासाठी 15 दिवस थंडीमध्ये रस्त्यामध्ये कुडकुडत बसावं लागतंय। कांदा शेतकऱ्याला पिकवून द्यावा लागतोय, म्हणून इथं विधान भवनाच्या दारामध्ये आम्ही सर्वसामान्य जनतेला फुकट वाटण्यासाठी आलेलो आहोत। लोकांनी आमच्याकडून फुकट तूर घ्यावी, फुकट कांदा घ्यावी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। मात्र तुमचे सुद्धा मंत्री आहेत, त्यांना नेमकं काय सांगाल? आज शेतकऱ्याचा माल कोण घ्यायला तयार नाही, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही फुकट वाचण्यासाठी आम्ही इथं दुसरं काही केलेलं नाही आहे। आम्ही फक्त फुकट द्यायला आलेलो आहोत। मात्र शेट्टी साहेब सदाभाऊ खोतचा मंत्री आहेत, काय नाही, सदाभाऊ खोतना काही अधिकार सरकारनं दिलेले नाहीत, त्यामुळे सदाभाऊ खोत सुद्धा आमच्या मताशी सहमत आहेत। आणि दरम्यान या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनवणे यांनी। शेतकरी पक्षाने विधान भवनाच्या बाहेर आंदोलन केलं आहे। पाहतोय अनेक कार्यकर्ते जे आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। स्वतः राजू शेट्टी असतील किंवा इतर कार्यकर्ते जे आहेत सगळ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। एकूण पाहिले तर विधान भवनाच्या बाहेर त्यांनी हे उग्र आंदोलन केलेलं आहे। शेतमालाला भाव नाही, त्यामुळे जो कांदा असेल, कडधान्य असेल, हे संपूर्णपणे जे आहे ते रस्त्यावरती टाकलेलं आपल्याला पाहायला मिळते। फुकट आहे अशा प्रकारचं घेऊन जा, अशा प्रकारच्या घोषणा जे आहे ते राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण कांदा जो आहे तो कांदा असेल किंवा हे कडधान्य जे आहे ते रस्त्यावरती फेकलेलं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहिलं तर या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। पाहतो आपण हा कांदा असेल किंवा तुरडाळ असेल, या ठिकाणी या सगळ्या डाळी कडधान्य जे आहे ते रस्त्यावरती फेकलेलं आहे आणि हे उग्र जे आहे ते आंदोलन केलेलं आहे। शेतमालाला भाव नाही, सरकारचं सुद्धा लक्ष नाहीये, अशा प्रकारचं म्हणत हे आंदोलन केलेलं आहे। विधान भवनाबाहेरची ही दृश्य आहेत। पाहतो संपूर्ण रस्त्यावरती कांदा फेकलेला आहे, कडधान्य जे आहे ते फेकलेलं आहे। पोलिसांनी आता राजू शेट्टी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। हे मोठं आंदोलन म्हणावं लागेल। आता सरकारची नेमकी काय भूमिका असणार आहे, सरकार या आंदोलनाकडे लक्ष देणार का, हे पाहणे तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन महेश चौगुलेसह राजू सोनवणे, जय महाराष्ट्र, मुंबई।